अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ। नमस्कार मी रोहिणी परत एकदा तुमच्यासाठी खूप महत्त्वाचा व्हिडिओ घेऊन आलेली आहे आणि आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे की उद्या म्हणजेच 8 नोव्हेंबरला आहे खग्रास चंद्रग्रहण आणि ह्या दिवशी आपल्याला कोणत्या कोणत्या गोष्टी करायला हव्या आहेत, कुठल्या गोष्टी करायच्या नाही आहेत, या सगळ्या गोष्टी मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। त्याचबरोबर आपल्याला कोणासाठी हे अनिष्ट आहे, कोणासाठी शुभ आहे, कोणासाठी अशुभ आहे। अशुभ तर नाही म्हणता येणार, पण आपण असं म्हणूयात की या दिवशी काही कामं नाही केले तर चालेल, अशा पद्धतीने आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघूया। मला या व्हिडिओद्वारे कोणालाही कोणालाही अशी चुकीची माहिती किंवा अंधश्रद्धा फैलवायची नाहीये, कारण आपल्याला जे आपल्या पंचांगमध्ये आपल्या कालनिर्णय, आपल्या कालदर्शिका यामध्ये जे आपल्याला माहिती दिलेलं आहे, आपल्या शास्त्रानुसार आपल्याला जे सांगितलेलं आहे त्यानुसार मी सर्वांना ही माहिती सांगण्याचा प्रयत्न करतेय आणि त्याचबरोबर ही माहिती तत्पाळूनच मी घेतलेली आहे, त्यानंतरच तुम्हाला ही गोष्टी सांगतेय। त्यामुळे कुठल्याही प्रकारचं तुम्ही असं बघू नका की ह्यामध्ये मी कोणाच्याही मताभेदमध्ये किंवा कोणाच्याही मनाविरुद्ध मी ह्या गोष्टी सांगतेय। तर कशा आहे, ज्या गोष्टी आपल्याला शास्त्रानुसार कळतात त्यानुसारच मी ह्या गोष्टी सांगतेय। तर आपल्याला खग्रास चंद्रग्रहण कधी लागणार आहे, किती वेळ पाळायचा आहे, वेद कधी लागतायत, आपल्या भारतात कुठे कुठे दिसणार आहे, कधी दिसणार आहे, आपल्याला काय करायचं आहे, सगळ्या गोष्टींची माहिती आजच्या व्हिडिओमध्ये मी सांगणार आहे। तर व्हिडिओ नक्की पूर्ण बघा, जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर करा, म्हणजे काय होईल सगळ्यांना ह्याची माहिती मिळेल आणि त्याचबरोबर आपल्याला अजून जी माहिती आहे म्हणजे सगळ्या लोकांपर्यंत पोहोचवता येईल, कारण शेअर करणं तेवढंच गरजेचं आहे। त्याचबरोबर व्हिडिओ नक्कीच आवडेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा आपल्या चॅनलला, म्हणजे येत्या पुढच्या व्हिडिओची तुम्हाला नोटिफिकेशन सुद्धा लवकरच मिळेल। तर बघा, कार्तिक शुक्ल पौर्णिमा 8 नोव्हेंबर मंगळवारी खग्रास चंद्रग्रहण ग्रस्तोदित आहे। हे ग्रहण पूर्ण भारतात दिसणार आहे। हे चंद्रग्रहण जे आहे ते भारतात ग्रस्तोदित दिसणार आहे, म्हणजेच ग्रस्त असलेले चंद्र बिंब उद्यास येईल असं म्हटले आहे। त्यामुळे भारतामध्ये कोठेही ग्रहण स्पर्श दिसणार नाहीये। भारताच्या पूर्वेकडील काही भागात खग्रास अवस्थेत हे दिसू शकेल, मात्र महाराष्ट्रात आणि इतर प्रदेशात हे ग्रहण खंडग्रास दिसेल, म्हणून चंद्रोदयापासून आपल्या गावाच्या सूर्यास्तापर्यंत म्हणजे चंद्रोदयापासून आपल्या गावाच्या सूर्यास्तापासून ग्रहण मोक्षापर्यंत पुण्यकाळ असा सांगितला गेलेला आहे। त्यामुळे जो ग्रहण स्पर्श कालावधी आहे, ग्रहण स्पर्शाची सुरुवात आहे ती म्हणजे दुपारी 2:39 मिनिटाला सुरू होत आहे आणि ग्रहणाची जी मध्य काळ आहे ती म्हणजे दुपारी 4:30 म्हणजे 4:30 वाजता सुरुवात ग्रहणाचा मध्य काल आहे। आणि ग्रहण मोक्ष जे आहे ते आहे, ग्रहण केव्हा सुटतंय, ग्रहणाची मोक्षता कधी आहे ती आहे सूर्यास्ताच्या वेळेस संध्याकाळी 6:19 ती आहे ग्रहणाची मोक्ष काळ। त्यामुळे तुम्हाला बघा, ग्रहण स्पर्श जे 2:39 सुरुवात होत आहे, तर 2:39 तुम्हाला ग्रहण स्पर्शाची जी आहे ती मान्यता धरायची आहे। ग्रहण मध्य काळात आहे तो 4:30 4:30 वाजता आणि ग्रहण मोक्ष होतोय 6:19 त्यामुळे तुम्हाला ह्या ज्या कालावधी आहे, हे जे टायमिंग आहे ते तुम्हाला त्याच्यामध्ये पाळायचे आहे। पण ग्रस्तोदित असल्यामुळे मंगळवारच्या सूर्योदयापासून मोक्षापर्यंत सायंकाळी 6:19 ग्रहणाचे वेध आपल्याला पाळायचे आहे। बाल, वृद्ध, अशक्त, आजारी व्यक्ती आणि गर्भवतींनी मंगळवारी सकाळी 11 वाजल्यापासून सूर्यास्तापर्यंत वेध पाळायचे आहे। तर आपल्याला बाल, वृद्ध, अशक्त, आजारी व्यक्ती आणि मंगळवारी गर्भवती महिलांनी 11 वाजल्यापासून तर सूर्यास्तापर्यंत वेध पाळायचे आहेत। वेधामध्ये भोजन करू नये, स्नान, जप, देवपूजा, श्राद्ध इत्यादी तुम्हाला करता येईल। तसेच पाणी पिणे, झोपणे, मलमूत्र उत्सर्ग करता येईल। नंतर ग्रहण पर्व काळात म्हणजेच ग्रहण स्पर्श ते सूर्यास्तापर्यंत तुम्हाला या कालावधीत दुपारी साधारण 2:39 ते सायंकाळी 6:19 पाणी पिणे, झोपणे, मलमूत्र करणे ही कामं करायची नाहीयेत। त्यानंतर तुम्हाला सूर्यास्त होताच म्हणजे मोक्ष होताच, ग्रहण मोक्ष होताच, ग्रहण संपल्यानंतर तुम्हाला स्नान करायचे आहे। पर्वकालामध्ये तुम्हाला देवपूजा, तर्पण, श्राद्ध, जप, होम, दान करणे
या सगळ्या गोष्टी तुम्ही करू शकता। त्याचबरोबर पूर्वी घेतलेल्या मंत्रांचे पुरस्चरण ग्रहणात करावे, म्हणजे आपण जे नित्यसेवा करतो त्या नित्यसेवांचा जे आपण जर का ग्रहण काळात त्यांचा जर का उच्चार केला, त्यांची उजळणी केली तर ते अजून सिद्ध होतात असं म्हणतात। त्यामुळे ग्रहण काळात जर का आपण नित्यसेवेत जे महामृत्युंजय मंत्र आहे, त्याचबरोबर नवार्णव मंत्र आहे आणि स्वामींचा मंत्र आहे, ते आपण मंत्र जर का ह्या वेळेस घेतले तर त्याची उजळणी होते असं म्हटलं जातं आणि त्यानुसार ते अजून सिद्ध होतात असं सांगितलं आहे। त्यानंतर तुम्हाला ग्रहण मोक्षानंतर स्नान करायचे आहे। अशौच असताना म्हणजे सूतक असताना ग्रहण काळात ग्रहणासंबंधी स्नान दान करण्यापुरती शुद्धी करणे गरजेचे आहे। या गोष्टी करणे खूप महत्वाचे आहे। आता ग्रहणाचे फळ कोणाला कसे आहे आपण हे बघूया। मिथुन कर्क वृश्चिक कुंभ या राशींना शुभ फल आहे आणि त्यानंतर सिंह तुला धनु मीन या राशींना मिश्र फल आहे आणि त्यानंतर मेष वृषभ कन्या मकर या राशींना अनिष्ट फल आहे। त्यानंतर ज्या राशींना अनिष्ट फल आहे त्या राशींच्या व्यक्तींनी व गर्भवतींनी हे ग्रहण पाहू नये आणि ह्या ग्रहणाच्या वेद काळात किंवा ह्या ग्रहणाच्या मध्य काळात मोक्षापर्यंत त्यांनी कुठल्याही अशा अनिष्ट गोष्टी करू नये जे करणं गरजेचं नसतं। कारण शक्यतो कसं असतं, आपण असं म्हणतो की ग्रहणात हे करू नये ते करू नये, पण ह्याच्या मागचं जे शास्त्र आहे त्यानुसार आपण या गोष्टी सांगतो। त्यामुळे ह्याला कुठलीही अंधश्रद्धा म्हणून आपण समजून घेऊ नये। कुठल्याही गोष्टी आपल्या जुन्या काळापासून आपल्याला सांगितल्या गेलेल्या आहेत, त्यामुळे आपण त्या गोष्टी करतो। त्यामुळे त्याप्रमाणे त्या गोष्टी घ्याव्या आणि ज्याला घ्यायच्या आहे त्यांनी घ्याव्या, बाकीच्यांनी सोडून द्याव्या। आणि त्याचबरोबर ह्यामध्ये वृद्ध व्यक्तींनी, बाल आणि लहान मुलं आणि त्याचबरोबर गर्भवती स्त्रींनी अशा गोष्टी काही करू नये, म्हणजे झोपू नये, चिरू नये, कापू नये, भाजी निवडू नये, अशा गोष्टी त्यांनी अजिबात करू नये। मांडीची आडी घालून बसू नये, पाय फोल्ड करून बसू नये, हात अशी आपल्याला मोडायची सवय असते, हे सुद्धा करू नये असं सांगितलं गेलेलं आहे। त्यामुळे अशा गोष्टी शक्यतो टाळा असं सांगितलं गेलेलं आहे। त्यामुळे मी तुम्हाला सांगते, शक्यतो खाजवणे ह्या सगळ्या गोष्टी वगैरे आपल्याला गर्भवती स्त्रियांना करायच्या नाहीयेत। तर बघा, ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहे शास्त्रानुसार पंचांगानुसार मी तुम्हाला सांगतेय। ज्यांना घ्यायच्या आहे त्यांनी घ्या, ज्यांना नाही घ्यायच्या त्यांनी सोडून द्या आणि ह्याबद्दल असं कुठलाही विचार करू नका। तुम्हाला जसं मान्य आहे तशा तुम्ही गोष्टी करू शकता। तर कसा वाटला तुम्हाला आजचा हा व्हिडिओ मला नक्कीच कळवा आणि त्याचबरोबर अजून असेच नवनवीन व्हिडिओ, माहितीपूर्वक व्हिडिओ भेटण्यासाठी तुम्हाला आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला लागेल आणि त्याचबरोबर व्हिडिओ आवडल्यास लाईक करून त्या ऑलवर क्लिक करा सबस्क्राईब केल्यानंतर, म्हणजे पुढचे व्हिडिओ सुद्धा तुम्हाला वेळेत मिळत जातील। तर चला भेटूया परत अजून एकदा छानशा व्हिडिओमध्ये। तोपर्यंत अजून एका नवीन माहिती बरोबर, तोपर्यंत काळजी घ्या। अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त, श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ।